साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। शहरातील वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी या व इतर मागण्यांकरिता माजी आमदार दिलीप माने यांनी पालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। शहरातील स्मार्ट सिटीच्या नावाखाली मागील अनेक दिवसांपासून शहरातील विविध मार्गांवर रस्ते खोदकाम करून नवीन रस्ते तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। रस्ते तयार झाले, पण ज्या पद्धतीने रस्त्याचा दर्जा अपेक्षित होता तो मिळाला नाही। त्यामुळे रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत। वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते। राष्ट्रीय महामार्ग आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे देखील अनेक रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाली आहे। वारंवार पत्रव्यवहार करून देखील पालिका प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेतला जात नाही, म्हणून पालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही एक दिवसीय आंदोलन करीत असल्याची माहिती माजी आमदार दिलीप माने यांनी यावेळी दिली। साहेब आहेत, पाणी पुरवठ्याचे अधिकारी इथं आहेत, म्हणजे यांचं म्हणणं की नॅशनल हायवे हँडओव्हर करावं। यांनी म्हणतात आम्ही ते पूर्ण रस्ता दुरुस्त केल्याशिवाय आम्ही घेत नाही। म्हणजे कोणता रस्ता? यतिराज समोरनं जाणारा रस्ता सोरेगावपर्यंत, तिथनं जाणारा रस्ता, आपला हरिभाई शाळेवरनं जाणारा रस्ता, जोड बसून सिव्हिलवरनं जाणारा रस्ता, याने म्हणते आम्ही नको, आम्हाला यांनी काम दुरुस्त करून आम्हाला द्या। हे दोघं पण आम्हाला नाही, कामच करायचं नाही। पण ते अशोक चौकातमध्ये किती लोक वारले, किती मेले, किती ॲक्सिडेंट झाले। माझा फक्त एक विषयापुरतं नाही, दुहेरी पाईपलाईनचा विषय होता पाण्याचा, ते किती दिवस झालं पेंडिंग आहे, काय निर्णय घेत नाही। दनशिटी साहेब आहेत, झाले 4 क्वालिफाईड झाले, आम्ही करतो। त्याचे चेअरमन आहेत गुप्ता साहेब ना, ते येणार आहेत, मग आम्ही निर्णय घेतो। दुहेरी पाईपलाईनचा तसंच विषय आहे। आपला शिवाजी महाराज ते संभाजी महाराजच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता, हा रस्ता आपला पार चौकापासून आपण खाली जातो तो रस्ता, सगळे रस्ते सोलापुरात टेंडर काढलेत, कोण काम करायला तयार नाही। पावसाचं कारण असतं, महिन्यापूर्वी काढलेत। मी काय सांगितलं की तुम्ही डांबरीकरणाने खड्डे भरा, नाहीतर भरू नका। मातीने भरून जाते, दुसऱ्या दिवशी उडून जाते। आणि हे फक्त लोकप्रतिनिधीलाच कसं, जबाबदारी अधिकाऱ्यांची असलं पाहिजे, तिथंपर्यंत पोचलं पाहिजे। आता फास्ट काम करायला यांना संधी आहे। खरं तर स्टँडिंग कमिटी नाही, जनरल बॉडी नाही, महापालिकेची नगरसेवकाचा बॉडी नाही, निर्णय त्यांना अधिकार आहेत सगळे। या अधिकारीमध्ये काम केलं पाहिजे, ते आता काम होत नाही, म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी उपोषणला बसलो आहे। आणखीन बरेचसे विषय आहेत, ती महापालिका म्हणजे काम चालू आहे महापालिकेचं, एवढंच। ह्याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते उपोषणला बसलो।